आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मिथिला नरेश हा विवाह तर धनुष्याच्या अधीन होता, तेव्हा ते तुटताच विवाह तर होऊन गेला. तथापि तू आपल्या गुरुच्या रीतीच्या नुसार आपल्या कुळातील मोठे वृद्ध आणि गुरुजनांना विचारूनच सारं काम कर. आणि अयोध्येस दूत पाठवून महाराज दशरथांना सांग की त्यांनी वरात घेऊन जनकपुरीस पोहोचावे. रामाच्या वरात प्रस्थानाकरिता परवा सूर्योदयाच्या 3 घटिकांनंतर मध्यान्ह प्रारंभ होताच शुभमुहूर्त येतो आहे. रामाच्या मंगल कामनेकरता मी अनुष्ठान केलं आहे. दानाच्या या सगळ्या वस्तू या व्यतिरिक्त ब्राह्मणांना सहस्र गौ, भंडारखान्यातून अन्न वस्त्र प्रजाजनात वाटून घ्यावं. जशी आज्ञा महाराणीजी. मिथिलेश्वर, आपली आज्ञा झाली आणि आम्ही आपल्या प्रेमबंधनात बद्ध येथे आलो. इतकी प्रतिष्ठा, इतकं सौभाग्य प्राप्त होईल मला, हे तर मी स्वप्नातही नव्हतं पाहिलं. रघुकुलाबरोबर संबंध आल्याने माझ्या वंशाची प्रतिष्ठाही वाढली. महाराज जनक यांना जनवासात घेऊन गेलेत. पिताश्रींचं दर्शन घ्यायला चला ना. नाही लक्ष्मण, आपण या समयी गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेच्या अधीन आहोत. त्यांच्या आज्ञेशिवाय नाही जाऊ शकत. जेव्हा ते स्वतः सांगतील तेव्हाच जाऊ. धन्य आहेस राम. राम, तुझ्या प्राप्तीने आम्ही धन्य झालो आहोत. मला आपला पुत्र समजून माझ्यावर आपला स्नेह राहू द्यावा. माझी चूक भूल झाल्यास क्षमा करावी. तुझं सदा कल्याण हो पुत्रा. ब्रह्मर्षी, तुमच्या प्रसादाने श्रीरामाने धनुष्यभंग करून माझा पण पुरा करून मला कृतार्थ केलं. आता आपण जे उचित समजाल ती आज्ञा द्या. मिथिला नरेश हा विवाह तर धनुष्याच्या अधीन होता, तेव्हा ते तुटताच विवाह तर होऊन गेला. तथापि तू आपल्या गुरुच्या रीतीच्या नुसार आपल्या कुळातील मोठे वृद्ध आणि गुरुजनांना विचारूनच सारं काम कर. आणि अयोध्येस दूत पाठवून महाराज दशरथांना सांग की त्यांनी वरात घेऊन जनकपुरीस पोहोचावे. जशी आज्ञा. मी मिथिलेचे महाराज जनक यांचा दूत देवव्रत, अयोध्येचे महाराज दशरथ आणि पूज्यवर महर्षी वसिष्ठ यांच्या चरणी सादर प्रणाम करतो. अयोध्येत आपलं स्वागत आहे श्रीमान देवव्रत. प्रणाम. मी महाराजांच्या सेवेसी मिथिलेचा शुभ संदेश घेऊन आलो आहे. आपला संदेश कुमार भरताने आम्हाला ऐकवला आहे. आता यापुढे काय आदेश आहे प्रभू? माझ्या महाराजांनी पूज्य विश्वामित्रांच्या आदेशाने आपल्या सेवेत निवेदन केलं आहे की आपण आपले उपाध्याय, कुलपुरोहित, बंधू बांधवांसह वरात घेऊन मिथिलापुरीत येण्याची कृपा करावी. या संबंधात गुरुदेवांनी आपला निर्णय प्रदान करावा. त्याला अनुसरून कार्य केले जाईल. आर्य देवव्रत, अयोध्यापतींच्याकडून महाराज जनकांच्या सेवेचे निवेदन करावे की आम्ही आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करतो. आम्ही शीघ्र शुभमुहूर्तावर वरात घेऊन जनकपुरीस पोहोचू. आणि आमच्याकडून मिथिला नरेशास सांगावे की मिथिला आणि अयोध्या यांचा हा संगम मोठा शुभ आहे. या संबंधाच्या द्वारे आर्यवर्तांच्या 2 महान शक्तींचं मिलन होईल. पूजनीय महामुनी, मी आपल्या महाराज जनकांकडून या आशीर्वादाकरता आपल्याला धन्यवाद देतो. महाराज, मला जनकपुरीस जाण्याची आज्ञा प्रदान करा, ज्याने मी आपण येत आहात हा समाचार आपल्या महाराजांपर्यंत शीघ्र पोहोचू शकेन. आपल्याला आमच्याकडून अनुमती आहे आर्य देवव्रत. तेथे जाऊन आमच्या दोन्ही बालकांना
आमचा स्नेह संदेश आणि शुभाशीष द्या. श्रीरामांना सांगा, तुझ्याशिवाय तुझे पिता त्याच प्रकारे जगत आहेत, जसा स्वातीच्या प्रतीक्षेत जातक जगतो. श्रीराम आणि लक्ष्मणाला बालक म्हणणं आपला अधिकार आहे महाराज, परंतु साऱ्या विश्वासाठी ते दोघं पराक्रम आणि वीरतेचा अवतार आहेत. अशा दिव्य आणि यशस्वी पुत्रांचा पिता होण्याचं सौभाग्य तर देवतांसाठीही दुर्लभ आहे. आपल्यासारख्या भाग्यशालींच्या दर्शनानं मी धन्य झालो आहे. खूप सुंदर वार्तालाप करतोस देवव्रत. तू आमच्या पुत्रांचा शुभ समाचार आणला आहेस, म्हणून आमची स्नेहभेट स्वीकार कर. आपल्यासारख्या कीर्तिमान महाराजांचा उपहार मिळणं माझ्या जीवनाचं परम सौभाग्य आहे. परंतु महाराज, हे आमच्या मुलीचं सासर आहे. इथून काही घेणं नीती आणि परंपरेच्या विरुद्ध आहे. महाराज, मला क्षमा करण्याची कृपा करा. धन्य आहेस, धन्य आहेस. महात्मा जनकाच्या राजदूतातच असे संस्कार असू शकतात. राजन, आर्य देवव्रताची प्रतिक्रिया उचित आहे. महाराज, मला आज्ञा द्या. आता गुरुदेव आज्ञा देतील त्याच प्रकारे कार्यक्रम निर्धारित केला जावा. राजन, सुंदर संयोग जुळत आहे. रामाच्या वरात प्रस्थानाकरिता परवा सूर्योदयाच्या 3 घटिकांनंतर मध्यान्ह प्रारंभ होताच शुभमुहूर्त येतो आहे. गौरी गणेशांना नमून प्रस्थान करावे. कुमार भरत, वत्सश्री बुधमन, गुरुदेव वसिष्ठ आणि आमच्याकडून श्रद्धेय श्री वामदेव जावाली, श्री कश्यप आदी महात्म्यांना सविनय निमंत्रण करा. समस्त मंत्रीगण, सामंतगण आणि साऱ्या नगरात आमंत्रणाची श्रीफळ फिरवून सर्वांना आमचे निवेदन ऐकवा. नगरभर रामाच्या वरातीत येण्याचे निमंत्रण द्या आणि सेनापतीला चतुरंगी सेना तयार करण्यास सांगितले जावे. जशी आज्ञातात. समय कमी आहे, तयारी खूप करायची आहे. त्वरित तत्परतापूर्वक कार्य करावं लागेल कुमार भरत. आपण निश्चिंत राहा गुरुदेव. आर्य सुमंत, महाराणीजी, रामाच्या मंगल कामनेकरता मी अनुष्ठान केलं आहे. दानाच्या या सगळ्या वस्तू या व्यतिरिक्त ब्राह्मणांना सहस्र गौ, भंडारखान्यातून अन्न वस्त्र प्रजाजनात वाटून घ्यावं. जशी आज्ञा महाराणीजी. या समयाला महाराजांनीही राजकोषाचं द्वार खुलं केलं आहे. त्यांनी असंच करायला हवं. आर्य सुमंत, रामाची वरात जाण्याआधी ब्राह्मण आणि याचकांना इतकं दान द्या की त्यांना काही मागायची आवश्यकताच न राहावी. ज्या राजाच्या राज्यात प्रजेचा एक जरी प्राणी दुःखी राहतो, त्यांना आपला उत्सव साजरा करायचा अधिकार नाही मिळत. आमचे महाराज तर सदैव प्रजावत्सल राहिलेत महाराणीजी. आर्य सुमंत, मिथिलेस पोचताच सर्वात प्रथम सीतेच्या मातेला हार्दिक अभिनंदन कळवा. त्यांना सांगावं, रामाला पुत्रासमानच समजा आणि सीतेची तर लेश मात्रही चिंता नसावी. सीता अयोध्येत सून म्हणून नव्हे, मुलगी म्हणून येईल. कौसल्याच्या मायेच्या पदरात
तिला आई समान प्रेम मिळेल. जा सुमंत, जा. मृत्तिके हनमे पापं जन्मजा दुष्कृतं कृतं मृत्तिके ब्रह्मदत्तादिशास्यमेनाभिमन्त्रिता मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितं मृत्तिके. अवध नरेश, मिथिला आपले स्वागत करीत आहे. माझे मोठे भाग्य आहे की आपल्या चरणरजाने मिथिला पावन झाली. मिथिलेश्वर, आपली आज्ञा झाली आणि आम्ही आपल्या प्रेमबंधनात बद्ध येथे आलो. इतकी प्रतिष्ठा, इतकं सौभाग्य प्राप्त होईल मला, हे तर मी स्वप्नातही नव्हतं पाहिलं. रघुकुलाबरोबर संबंध आल्याने माझ्या वंशाची प्रतिष्ठाही वाढली. हे काय बोलता आहात विदेहराज? या विश्वात कुणाचा कुणाशी संबंध येईल याचा निर्णय केवळ विधात्याच्याच हातात असतो. तोच शुभ समय आल्यावर या साखळ्या जोडून देतो. त्याच परमेश्वराच्या इच्छेने आज अयोध्या आणि मिथिला दोघे बरोबरीचे संबंधी झाले आहेत. नाही महर्षी, बरोबरीचे नाही. मी तर कन्येचा पिता आहे, आपला दास आहे. माझी आणि आपली बरोबरी कशी? आपण ठीक म्हणालात महाराज जनक. आमची आणि आपली बरोबरी कशी होऊ शकेल? आज आपण दाता आहात आणि मी एक याचक, एक भिकारी, जो आपल्या द्वारावर आपल्या कन्येचे दान मागायला आला आहे. देणारा दाता तर सदाच महान असतो. शास्त्रही सांगते, प्रतिग्रहो दातृवश. घेणारा दात्याच्या अधीन असतो. याकरिता आपण जी आज्ञा कराल ती आम्हास शिरोधार्य असेल. आपण तर पुण्यवान आहात महाराज दशरथ. आपल्या स्नेहाच्या बंधनात आपण विदेहीलाही बांधून टाकलत. आपल्या समवेत देवतातुल्य वसिष्ठ, वामदेवजी अशा महान विभूतींच्या स्वागतामुळे अभिमानाने माझे मस्तकही उंचावले. विदेहीराज, माझा विचार आहे की महाराज दशरथ, महर्षी वसिष्ठ आणि वरातीत आलेल्या अतिथींना यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विश्राम करू द्यावा. प्रातः शुभ मुहूर्ताला आपण दोघं संबंधी गुरुजनांसोबत बसून श्रीराम आणि राजकुमारी सीता यांच्या विवाहाची चर्चा केलीत तर उचित होईल. दादा दादा, पिताश्री आलेत. भरत भ्राता आणि शत्रुघ्न पण आले आहेत. महाराज जनक यांना जनवासात घेऊन गेलेत. पिताश्रींचं दर्शन घ्यायला चला ना. नाही लक्ष्मण, आपण या समयी गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेच्या अधीन आहोत. त्यांच्या आज्ञेशिवाय नाही जाऊ शकत. जेव्हा ते स्वतः सांगतील तेव्हाच जाऊ. धन्य आहेस राम. तुझा संयम आणि शिष्टाचार आदर्श आहे. आम्ही स्वयं तुम्हाला महाराज दशरथांकडे नेण्यासाठी आलो आहोत. या चला. भूप विलोके तपस्वी मुनी येती सुतां समवेत उठे हर्ष सुख सिंधु मनी साठवी पुत्र नजरेत. मुनि सदंडवत
उदित ते भ्राता पुलकित करिसी सुखविती चित्ता प्रेम पित्याचे तन मनी जाते विलग शरीर प्राण जणू भेटे विलग शरीर प्राण जणू भेटे मिथिला नरेश, हा विवाह तर धनुष्याच्या अधीन होता, तेव्हा ते तुटताच विवाह तर होऊन गेला. तथापि तू आपल्या गुरुच्या रीतीच्या नुसार आपल्या कुळातील मोठे वृद्ध आणि गुरुजनांना विचारूनच सारं काम कर आणि अयोध्येस दूत पाठवून महाराज दशरथांना सांग की त्यांनी वरात घेऊन जनकपुरीस पोहोचावे. रामाच्या वरात प्रस्थानाकरिता परवा सूर्योदयाच्या 3 घटिकांनंतर मध्यान्ह प्रारंभ होताच शुभमुहूर्त येतो आहे. रामाच्या मंगल कामनेकरता मी अनुष्ठान केलं आहे. दानाच्या या सगळ्या वस्तू या व्यतिरिक्त ब्राह्मणांना सहस्र गौ भंडार खाण्यातून अन्न वस्त्र प्रजाजनात वाटून घ्यावं. जशी आज्ञा महाराणीजी. मिथिलेश्वर, आपली आज्ञा झाली आणि आम्ही आपल्या प्रेमबंधनात बद्ध येथे आलो. इतकी प्रतिष्ठा, इतकं सौभाग्य प्राप्त होईल मला, हे तर मी स्वप्नातही नव्हतं पाहिलं. रघुकुलाबरोबर संबंध आल्याने माझ्या वंशाची प्रतिष्ठाही वाढली. महाराज जनक यांना जनवासात घेऊन गेलेत. पिताश्रींचं दर्शन घ्यायला चला ना. नाही लक्ष्मण, आपण या समयी गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेच्या अधीन आहोत. त्यांच्या आज्ञेशिवाय नाही जाऊ शकत. जेव्हा ते स्वतः सांगतील तेव्हाच जाऊ. धन्य आहेस राम. राम, तुझ्या प्राप्तीने आम्ही धन्य झालो आहोत. मला आपला पुत्र समजून माझ्यावर आपला स्नेह राहू द्यावा. माझी चूक भूल झाल्यास क्षमा करावी. तुझं सदा कल्याण हो पुत्रा. ब्रह्मर्षी, तुमच्या प्रसादाने श्रीरामाने धनुष्य भंग करून माझा पण पुरा करून मला कृतार्थ केलं. आता आपण जे उचित समजाल ती आज्ञा द्या. मिथिला नरेश, हा विवाह तर धनुष्याच्या अधीन होता, तेव्हा ते तुटताच विवाह तर होऊन गेला. तथापि तू आपल्या गुरुच्या रीतीच्या नुसार आपल्या कुळातील मोठे वृद्ध आणि गुरुजनांना विचारूनच सारं काम कर आणि अयोध्येस दूत पाठवून महाराज दशरथांना सांग की त्यांनी वरात घेऊन जनकपुरीस पोहोचावे. जशी आज्ञा. मी मिथिलेचे महाराज जनक यांचा दूत देवव्रत, अयोध्येचे महाराज दशरथ आणि पूज्यवर महर्षी वसिष्ठ यांच्या चरणी सादर प्रणाम करतो. अयोध्येत आपलं स्वागत आहे श्रीमान देवव्रत. प्रणाम. मी महाराजांच्या सेवेसी मिथिलेचा शुभ संदेश घेऊन आलो आहे. आपला संदेश कुमार भरताने आम्हाला ऐकवला आहे. आता यापुढे काय आदेश आहे प्रभू? माझ्या महाराजांनी पूज्य विश्वामित्रांच्या आदेशाने आपल्या सेवेत निवेदन केलं आहे की आपण आपले उपाध्याय, कुलपुरोहित, बंधू बांधवांसह वरात घेऊन मिथिलापुरीत येण्याची कृपा करावी. या संबंधात गुरुदेवांनी आपला निर्णय प्रदान करावा. त्याला अनुसरून कार्य केले जाईल. आर्य देवव्रत, अयोध्यापतींच्याकडून महाराज जनकांच्या सेवेचे निवेदन करावे की आम्ही आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करतो. आम्ही शीघ्र शुभमुहूर्तावर वरात घेऊन जनकपुरीस पोहोचू आणि आमच्याकडून मिथिला नरेशास सांगावे की मिथिला आणि अयोध्या यांचा संगम मोठा शुभ आहे. या संबंधाच्या द्वारे आर्यवर्तांच्या 2 महान शक्तींचं मिलन होईल. पूजनीय महामुनी, मी आपल्या महाराज जनकांकडून या आशीर्वादाकरता आपल्याला धन्यवाद देतो.
महाराज, मला जनकपुरीस जाण्याची आज्ञा प्रदान करा, ज्याने मी आपण येत आहात हा समाचार आपल्या महाराजांपर्यंत शीघ्र पोहोचू शकेल. आपल्याला आमच्याकडून अनुमती आहे आर्य देवव्रत. तेथे जाऊन आमच्या दोन्ही बालकांना आमचा स्नेह संदेश आणि शुभाशीष द्या. श्रीरामांना सांगा, तुझ्याशिवाय तुझे पिता त्याच प्रकारे जगत आहेत, जसा स्वातीच्या प्रतीक्षेत जातक जगतो. श्रीराम आणि लक्ष्मणाला बालक म्हणणं आपला अधिकार आहे महाराज, परंतु साऱ्या विश्वासाठी ते दोघं पराक्रम आणि वीरतेचा अवतार आहेत. अशा दिव्य आणि यशस्वी पुत्रांचा पिता होण्याचं सौभाग्य तर देवतांसाठीही दुर्लभ आहे. आपल्यासारख्या भाग्यशालींच्या दर्शनानं मी धन्य झालो आहे. खूप सुंदर वार्तालाप करतोस देवव्रत. तू आमच्या पुत्रांचा शुभ समाचार आणला आहेस, म्हणून आमची स्नेहभेट स्वीकार कर. आपल्यासारख्या कीर्तिमान महाराजांचा उपहार मिळणं माझ्या जीवनाचं परम सौभाग्य आहे. परंतु महाराज, हे आमच्या मुलीचं सासर आहे. इथून काही घेणं नीती आणि परंपरेच्या विरुद्ध आहे. महाराज, मला क्षमा करण्याची कृपा करा. धन्य आहेस, धन्य आहेस. महात्मा जनकाच्या राजदूतातच असे संस्कार असू शकतात. राजन, आर्य देवव्रताची प्रतिक्रिया उचित आहे. महाराज, मला आज्ञा द्या. आता गुरुदेव आज्ञा देतील त्याच प्रकारे कार्यक्रम निर्धारित केला जावा. राजन, सुंदर संयोग जुळत आहे. रामाच्या वरात प्रस्थानाकरिता परवा सूर्योदयाच्या 3 घटिकांनंतर मध्यान्ह प्रारंभ होताच शुभमुहूर्त येतो आहे. गौरी गणेशांना नमून प्रस्थान करावे. कुमार भरत, वत्सश्री बुधमन, गुरुदेव वसिष्ठ आणि आमच्याकडून श्रद्धेय अशी वामदेव जावाली, श्री कश्यप आदी महात्म्यांना सविनय निमंत्रण करा. समस्त मंत्रीगण, सामंतगण आणि साऱ्या नगरात आमंत्रणाची श्रीफळ फिरवून सर्वांना आमचे निवेदन ऐकवा. नगरभर रामाच्या वरातीत येण्याचे निमंत्रण द्या आणि सेनापतीला चतुरंगी सेना तयार करण्यास सांगितले जावे. जशी आज्ञातात. समय कमी आहे, तयारी खूप करायची आहे. त्वरित तत्परतापूर्वक कार्य करावं लागेल कुमार भरत. आपण निश्चिंत राहा गुरुदेव. आर्य सुमंत, महाराणीजी, रामाच्या मंगल कामनेकरता मी अनुष्ठान केलं आहे. दानाच्या या सगळ्या वस्तू या व्यतिरिक्त ब्राह्मणांना सहस्र गौ, भंडारखान्यातून अन्न वस्त्र प्रजाजनात वाटून घ्यावं. जशी आज्ञा महाराणीजी. या समयाला महाराजांनीही राजकोषाचं द्वार खुलं केलं आहे. त्यांनी असंच करायला हवं. आर्य सुमंत, रामाची वरात जाण्याआधी ब्राह्मण आणि याचकांना इतकं दान द्या की त्यांना काही मागायची आवश्यकताच न राहावी. ज्या राजाच्या राज्यात प्रजेचा एक जरी प्राणी दुःखी राहतो, त्यांना आपला उत्सव साजरा करायचा अधिकार नाही मिळत. आमचे महाराज तर सदैव प्रजावत्सल राहिलेत महाराणीजी. आर्य सुमंत, मिथिलेस पोचताच सर्वात प्रथम सीतेच्या मातेला हार्दिक अभिनंदन कळवा. त्यांना सांगावं
रामाला पुत्रासमानच समजा आणि सीतेची तर लेश मात्रही चिंता नसावी. सीता अयोध्येत सून म्हणून नव्हे, मुलगी म्हणून येईल. कौसल्याच्या मायेच्या पदरात तिला आई समान प्रेम मिळेल. जा सुमंत, जा. भूमेत्थोम्राज्योर्वरितान्तरिक्षं महित्वा उपस्थिते देव्यदितेऽग्निमं नादमन्नाद्याजादधे मृत्तिके हन मे पापं जन्मजा दुष्कृतं कृतं मृत्तिके ब्रह्मदत्तादियाश्यमेनाभिवञ्चिता मृत्तिके देहि मे पुष्टिं त्वयि सर्वं प्रतिष्ठितं मृत्तिके. अवध नरेश, मिथिला आपले स्वागत करीत आहे. माझे मोठे भाग्य आहे की आपल्या चरणरजाने मिथिला पावन झाली. मिथिलेश्वर, आपली आज्ञा झाली आणि आम्ही आपल्या प्रेमबंधनात बद्ध येथे आलो. इतकी प्रतिष्ठा, इतकं सौभाग्य प्राप्त होईल मला, हे तर मी स्वप्नातही नव्हतं पाहिलं. रघुकुलाबरोबर संबंध आल्याने माझ्या वंशाची प्रतिष्ठाही वाढली. हे काय बोलता आहात विदेहराज? या विश्वात कुणाचा कुणाशी संबंध येईल याचा निर्णय केवळ विधात्याच्याच हातात असतो. तोच शुभ समय आल्यावर या साखळ्या जोडून देतो. त्याच परमेश्वराच्या इच्छेने आज अयोध्या आणि मिथिला दोघे बरोबरीचे संबंधी झाले आहेत. नाही महर्षी, बरोबरीचे नाही. मी तर कन्येचा पिता आहे, आपला दास आहे. माझी आणि आपली बरोबरी कशी? आपण ठीक म्हणालात महाराज जनक. आमची आणि आपली बरोबरी कशी होऊ शकेल? आज आपण दाता आहात आणि मी एक याचक, एक भिकारी, जो आपल्या द्वारावर आपल्या कन्येचे दान मागायला आला आहे. देणारा दाता तर सदाच महान असतो. शास्त्रही सांगते, प्रतिग्रहो दातृवश. घेणारा दात्याच्या अधीन असतो. याकरिता आपण जी आज्ञा कराल ती आम्हास शिरोधार्य असेल. आपण तर पुण्यवान आहात महाराज दशरथ. आपल्या स्नेहाच्या बंधनात आपण विदेहीलाही बांधून टाकलत. आपल्या समवेत देवतातुल्य वसिष्ठ, वामदेवजी अशा महान विभूतींच्या स्वागतामुळे अभिमानाने माझे मस्तकही उंचावले. विदेहीराज, माझा विचार आहे की महाराज दशरथ, महर्षी वसिष्ठ आणि वरातीत आलेल्या अतिथींना यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विश्राम करू द्यावा. प्रातः शुभ मुहूर्ताला आपण दोघं संबंधी गुरुजनांसोबत बसून श्रीराम आणि राजकुमारी सीता यांच्या विवाहाची चर्चा केलीत तर उचित होईल. दादा दादा, पिताश्री आलेत. भरत भ्राता आणि शत्रुघ्न पण आले आहेत. महाराज जनक यांना जनवासात घेऊन गेलेत. पिताश्रींचं दर्शन घ्यायला चला ना. नाही लक्ष्मण, आपण या समयी गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेच्या अधीन आहोत. त्यांच्या आज्ञेशिवाय नाही जाऊ शकत. जेव्हा ते स्वतः सांगतील तेव्हाच जाऊ. धन्य आहेस राम. तुझा संयम आणि शिष्टाचार आदर्श आहे. आम्ही स्वयं तुम्हाला महाराज दशरथांकडे नेण्यासाठी आलो आहोत. या चला. भूपविलोके तपस्वी मुनी येती सुतां समवेत. उठे हर्ष सुख सिंधु मनी साठवी
दंडवत घाली महेश पुन्हा पुन्हा नमवीती शीश पुत्र विद्यादी दृष्टी भेटते पिता स्नेहवश मनमनी होती पिता स्नेहवश मनमनी होती आनंदित प्रभुदित ते भ्राता